आठवडा संपत आला की घरामध्ये सर्वच भाज्या थोड्या थोड्या उरतात. तर या सर्व भाज्यांचं करायचं तरी काय? आणि त्यातल्या त्यात विकेंडला छान काहीतरी टेस्टी आणि चमचमीत खायचं असते. तर आज आपण बनवणार आहे या सर्व भाज्यांना सामावून घेणारी अतिशय चविष्ट, चमचमीत आणि सर्वांना आवडणारी पावभाजी. तुम्ही म्हणाल की पावभाजी काय, ते तर कोणीही बनवते. हो, पावभाजीला लागणारं सामान तर सेमच वापरतात, पण बनवण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते. त्यामुळे भाजीच्या चवीमध्ये खूप फरक पडतो. चला तर बनवूया अगदी बाहेरच्या ठेल्यासारखी भाजी घरीच, तेही अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी इथं मी थोडीशी गोबी हे गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे. 3 बटाटे, 2 गाजर, 1 शिमला मिरची, थोडीशी पत्ताकोबी, 4 टोमॅटो आणि 1 वाटी वाटाणे. भाज्या सर्व स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि आता आपण त्या कापून घेऊ. सर्व भाज्या कापून झालेल्या आहे. आता इथं मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे. त्याचबरोबर जी फुलकोबी गरम पाण्यामध्ये टाकलेली होती ती पण यामध्ये टाकून घेऊ. जे गोबीतील पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि नंतर गोबी यामध्ये टाकायची आहे. गरम पाण्यामध्ये गोबी टाकल्यामुळे भाजीचा वास येत नाही. यामध्ये टाकूया थोडेंसं पाणी, खूप जास्त नाही घालायचं, अगदी किंचितसं पाणी घालायचं आहे. आणि आता आपल्याला याला 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून जे व्हेजिटेबल्स आहे ते छान मऊ शिजतील. आता इथं मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे, ते आपण थोडंसं जाडसर कापून घेऊ. कापून घेतलेला कांदा मी मिक्सर जारमध्ये टाकलेला आहे आणि तो आपल्याला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये टाकूया बटर आणि बटर जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. बटर मेल्ट झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया कांद्याची पेस्ट. कांद्याला आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि लवकर होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर इथं मी टोमॅटो पण मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घेत आहे. जोपर्यंत आपला कांदा होत आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद आणि पावभाजी मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे जर का आपण बनवून घेतलं तर तिखट हे जळत नाही, त्याचबरोबर भाजीला छान कलर येतो. तर कांदा छान झालेला आहे. आता आपण यामध्ये टाकूया टोमॅटोची प्युरी आणि याला थोडंसं बटर सुटेपर्यंत छान परतवून घेऊ. त्याचबरोबर साईड बाय साईड आपण ज्या व्हेजिटेबल्स शिजवायला ठेवलेल्या होत्या त्या पण झालेल्या आहे, अगदी मऊ अशा शिजलेला आहे. आता इथं मी मॅशर घेतलेला आहे, त्याने आपण हे मॅश करून घेऊ. एकदमही जास्त मॅश नाही करायचं, कुठं कुठं थोडंसं जाडसर असं दिसायला पाहिजे. तर आपली पावभाजी छान मॅश झालेली आहे. थोडंसं जास्त जर का राहिलेलं असेल तर ते आपण भाजी कढईमध्ये टाकल्यानंतर परत एकदा छान मॅश करून घेऊ. आता मी आधीच इथं भाजीमध्ये मीठ टाकून घेत आहे, नंतरही घातलं तरी चालेल. आता आपला टोमॅटो झालेला आहे. यामध्ये आपण तिखट, पावभाजी मसाला आणि हळदीची जे पेस्ट केली होती ते टाकून घेऊ आणि याला आपल्याला छान 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो तिखटाचा किंवा मसाल्याचा कच्चेपणा आहे तो राहणार नाही. तर आपला मसाला झालेला आहे. आता आपण यामध्ये जी भाजी मॅश करून घेतलेली होती ती टाकून घेऊ. आता परत आपल्याला मॅशरच्या साहाय्याने भाजी थोडीशी छान मॅश करायची आहे, त्याचबरोबर मिक्स करायची आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान ठेल्या स्टाईल स्ट्रक्चर येईल, त्याचबरोबर टेस्ट पण येईल. भाजी छान मॅश झालेली आहे. आता आपण यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घेऊ. एकदम घट्ट पण ही भाजी ठेवायची नाही. ज्या प्रकारे आपल्याला ठेल्यावरती अशी पातळ भाजी मिळते त्या प्रकारे याचं कन्सिस्टन्सी बनवायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, अशीच आपल्याला ठेवायची आहे. थोडी पातळ असली तरी चालेल, कारण भाजी थंड झाल्यानंतर घट्ट होते. आणि भाजीला छान 2 ते 3 उकळी काढून घ्यायची आहे. भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आपली पावभाजी ही रेडी आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. पावभाजी म्हटली की सर्व पावसोबत खातात, पण तुमच्या घरामध्ये पण असं कोणी आहे का की जे
पोळीला तूप लावून क्रिस्पी करून खाते, जसं की माझा नवरा खातो. जेव्हा पण पावभाजी बनते तेव्हा आमच्या घरामध्ये आम्ही पावसोबत खातो, पण फक्त माझ्या नवऱ्यासाठी मला पोळ्या बनवाव्या लागतात. असं कोणी तुमच्या घरामध्ये असेल जो पावभाजीसोबत पोळी खातो तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मन नसताना पण पोळी बनवावी लागते. चला मी पण पावभाजी टेस्ट करते. भाजीवरती मस्त असं बटर टाकलेलं आहे, कांदा आणि लिंबू. वाव. बटर मस्त भाजीमध्ये मिक्स करायचं. भाजीवरती मस्त कांदा घ्यायचा आणि खायचं. वाव, स्वर्गसुख. चला मी तर ही पावभाजी फस्त करते. तुम्ही पण या प्रकारे पावभाजी बनवा आणि एन्जॉय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.